Hi students, I am SB Bhalerao and today we are going to read an interesting lesson. Great scientists have a questioning mind, which is written by one of the greatest scientists of India, Dr. APJ Abdul Kalam. As we all know that Dr. APJ Abdul Kalam is known as the Missile Man of India and he was the former president of India. So let's read the more information about डॉक्टर APJ अब्दुल कलाम. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीतील युनिट सेकंडमधील 6th चॅप्टर ग्रेट सायंटिस्ट हॅव अ क्वेश्चनिंग माइंड हा पाठ अभ्यासणार आहोत. सदरील पाठ भारताचे राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी लिहिलेला आहे. तर जाणून घेऊयात डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्याबद्दलची अधिक माहिती. डॉक्टर APJ अब्दुल कलाम was the President of India from 2002 to 2007. 2002 ते 2007 या कालावधीमध्ये डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे भारताचे राष्ट्रपती होते. He was awarded भारत रत्न for his contribution to the scientific research and modernization of defense technology in India. त्यांना भारत सरकारतर्फे दिला जाणारा भारतातील सर्वोच्च पुरस्कार भारतरत्न हा त्यांच्या अतुलनीय कामगिरीसाठी देण्यात आला होता. त्यांनी विज्ञान संशोधन आणि संरक्षणविषयक तंत्रज्ञानातील आधुनिकीकरण यामध्ये भरीव आणि अतुलनीय कामगिरी केली होती. ही लव्ड द चिल्ड्रन, त्यांना लहान मुले आवडत असत. हिज बुक्स अँड आयडियाज हॅव इन्स्पायर्ड द मेनी यंग इंडियन्स, आणि त्यांची पुस्तकं आणि त्यांचे जे विचार आहेत ते भारतातील अनेक तरुणांना प्रेरणादायी ठरतात. इन दिस पॅसेज, या पॅसेजमध्ये ही टॉक्स अबाउट अनदर ग्रेट इंडियन सायंटिस्ट CV रमन. सदरील पाठामध्ये ते आज आपल्याला दुसऱ्या एका भारतातील महान शास्त्रज्ञांविषयी माहिती देत आहेत. ते शास्त्रज्ञ म्हणजे CV रमन. तर वळूयात पाठाच्या पुढच्या भागाकडे. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे. लिस्ट 3 ऑफ युअर फेवरेट पीपल. टू विच ऑफ द फॉलोइंग कॅटेगरीज डू दे बिलॉंग. ॲड अ न्यू कॅटेगरी इफ नेसेसरी. या ठिकाणी तुम्हाला तुमच्या जे आवडीचे लोक आहेत, लिस्ट ऑफ 3 युअर फेवरेट पीपल, जे की लोक तुम्हाला आवडतात, मग ते कुठल्याही क्षेत्रामध्ये असतील, क्रिकेटमध्ये असतील, चित्रपटामध्ये असतील किंवा गायन क्षेत्रामधील असतील, कुठलेही जे 3 लोक तुमचे आवडीचे आहेत त्या 3 लोकांची तुम्हाला नावं लिहायची आहेत आणि ते खालीलपैकी कोणत्या कॅटेगरीमध्ये बिलॉंग करतात हे तुम्हाला लिहायचं आहे. फॉर एक्झाम्पल, जसं की तुम्ही या ठिकाणी लिहिलं विराट कोहली, तर त्याच्या खाली तुम्हाला लिहायचं आहे विराट कोहली. मग आता विराट कोहली जो आहे तो यापैकी कुठल्या क्षेत्राशी संबंधित आहे. तर इथे आपल्याला दिसतं आहे की 2 नंबरला याचं उत्तर आहे ते म्हणजे क्रिकेट प्लेयर. तर तो क्रिकेट प्लेयर आहे म्हणून तुम्ही त्या ठिकाणी क्रिकेट प्लेयर लिहायचं आहे. आता सर्वप्रथम तुम्ही 3 तुमच्या आवडीची व्यक्तीची नावं तुम्ही लिहून घ्या आणि त्यानंतर आपण बघूयात की कोणकोणत्या कॅटेगरीमध्ये आपण त्यांना बसवू शकतो. सायंटिस्ट, क्रिकेट प्लेयर, ॲक्टर, ॲक्ट्रेस, टीचर, सिंगर, डान्सर, स्पोर्ट्स पर्सन, म्युझिशियन, आर्टिस्ट, सोशल वर्कर, पॉलिटिकल लीडर, प्रोग्रेसिव्ह फार्मर, सोल्जर, हाऊसवाईफ, डॉक्टर, पोलिसमॅन, लॉयर, इंजिनियर, आर्किटेक्ट, बिझनेसमॅन, जर्नलिस्ट. Describe orally in a sentence or two what each of the above do and the special requirements of their profession. तर आता सर्वप्रथम जो पहिला प्रश्न आहे त्याबद्दल आपण चर्चा करू. आपल्याला काय करायचं आहे, जर आता तुम्ही तुमच्या आवडीचे 3 लोकांची जर नावं लिहिली असतील तर ते 3 लोक यापैकी कुठल्या कॅटेगरीमध्ये मोडतात हे तुम्हाला लिहायचं आहे. मग आता आपण या ठिकाणी जसं बघितलं की आपण विराट कोहली हे उदाहरण घेतलं होतं. विराट कोहली यापैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे, तर विराट कोहली आपण इथे लिहायचं आहे क्रिकेट प्लेयर. तसंच मग दुसरं जर तुमचं आवडीचं व्यक्तिमत्व असेल, जसं लता मंगेशकर, तर लता मंगेशकर यापैकी कुठल्या क्षेत्रामध्ये येतील किंवा लता मंगेशकर काय आहेत, तर त्या आहेत सिंगर.
आणि जर तुम्हाला एखादा तुमचा गायक असेल किंवा जर तुमचा एखादा पॉलिटिशियन जर आवडीचा असेल तर तुम्ही त्याचं नाव त्या ठिकाणी लिहायचं आहे आणि तो काय आहे हे त्याच्यासमोर लिहायचं आहे, म्हणजे ते कोणत्या कॅटेगरीमध्ये तो बिलॉंग करतो हे तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचं आहे. ही होती आपली पहिली ॲक्टिव्हिटी. विद्यार्थी मित्रांनो, ही ॲक्टिव्हिटी झाल्याच्या नंतर तुम्हाला डिस्क्राईब ओरली in a sentence or two what each of the above do and the special requirements of their profession. याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ओरली ही माहिती सांगायची आहे फक्त की सायंटिस्ट काय करतात हे फक्त तुम्हाला ओरली एका सेंटेन्समध्ये सांगायचं आहे. त्याच्यानंतर क्रिकेट प्लेयर काय करतात हे एका सेंटेन्समध्ये सांगायचं आहे. तर यापैकी प्रत्येक जो व्यक्ती आहे त्याचं काम काय असतं हे तुम्हाला एका शब्दामध्ये एका सेंटेन्समध्ये सांगायचं आहे आणि ते जे क्षेत्र आहे त्यामध्ये काम करण्यासाठी कुठली रिक्वायरमेंट्स म्हणजे कोणते गुण त्याच्याकडे असायला पाहिजे. तर मग आता आपण इथे उदाहरण क्रिकेटरचं घेतलेलं आहे तर त्याबद्दल बोलू की जसं की क्रिकेट प्लेयर. तर क्रिकेट प्लेयर जर आहे तर क्रिकेट प्लेयरबद्दल आपण काय सांगू शकतो की जसं की क्रिकेट प्लेयर डू प्ले क्रिकेट हे झालं त्याचं काम, म्हणजे तो काय काम करतो. आणि स्पेशल रिक्वायरमेंट काय असतात क्रिकेटर्सच्या, तर ही मस्ट बी गुड ॲट प्लेईंग क्रिकेट अँड ही मस्ट बी फिजिकली फिट. त्यानंतर आपण सिंगरचं एक उदाहरण घेतलं होतं. आपण सिंगरचं बघू की सिंगरचं काम काय असतं. तर सिंगरचं काम सगळ्यांना आपल्याला माहिती आहे. सिंगर सिंग्स द सॉंग्स अँड व्हॉट इज स्पेशल रिक्वायरमेंट्स ऑफ दिस प्रोफेशन. या प्रोफेशनसाठी काय आपल्याकडे गुण असायला पाहिजे. सो स्पेशल रिक्वायरमेंट इज द सिंगर मस्ट हॅव अ गुड व्हॉइस. अशा पद्धतीनं आपण जे आहेत सर्व सायंटिस्ट, क्रिकेट प्लेयर आणि जेवढे पण इथे प्रोफेशनल्स दिलेले आहेत तर सर्व प्रोफेशनल्सविषयी तुम्हाला एका वाक्यामध्ये माहिती सांगायची आहे आणि ते त्या प्रोफेशनमध्ये काम करण्यासाठी कुठली गुणवत्ता आपल्याकडे असायला पाहिजे किंवा कुठली क्वालिटी आपल्याकडे असायला पाहिजे हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढची ॲक्टिव्हिटी आहे फॉर्म ग्रुप्स ऑफ 4 to 5. डिस्कस व्हॉट यू वॉन्ट टू बी अँड what you have to do achieve your objective. पुढच्या ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला 4 ते 5 जणांचा एक ग्रुप करायचा आहे. डिस्कस व्हॉट यू वॉन्ट टू बी आणि तुम्हाला काय बनायचं आहे जीवनामध्ये, व्हॉट यू वॉन्ट टू बिकम इन युअर लाईफ हे तुम्हाला डिस्कस करायचं आहे. व्हॉट यू हॅव टू डू अचीव युअर ऑब्जेक्टिव्स आणि तुम्हाला तुमच्या ऑब्जेक्टिव्स तुमचं ध्येय प्राप्त करण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आहात किंवा तुम्ही काय प्रयत्न केले पाहिजे हे तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे. जसं की या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे. टीचर्स आर सो नॉलेजेबल आय वॉन्ट टू बी अ टीचर. शिक्षक हे खूप ज्ञानी असतात आणि त्यामुळे मला टीचर बनायचं आहे अशी एक तुमच्या वयाची विद्यार्थिनी या ठिकाणी सांगत आहे. तशाच पद्धतीनं तुम्हाला सांगायचं आहे की तुम्हाला काय बनायचं आहे आणि त्याचं कारण काय आहे. लीडर्स हॅव टू अंडरस्टँड द पीपल्स प्रॉब्लेम दे वर्क हार्ड आय वॉन्ट टू बी अ पॉलिटिकल लीडर. एक मुलगा आहे तो सांगत आहे की लीडर्स लोक जे असतात किंवा जे नेते असतात ते लोकांच्या अडचणी समजून घेतात आणि ते खूप कष्ट करतात. आय वॉन्ट टू बी अ पॉलिटिकल लीडर आणि म्हणून मला पॉलिटिकल लीडर बनायचं आहे. मग तुम्ही तुमची चॉईस ठरवायची आहे. तुमच्या ग्रुपमध्ये तुम्ही चर्चा करायची आहे आणि तुम्हाला काय बनायचं आहे हे तुम्ही या ठिकाणी सांगायचं आहे. अजून काही उदाहरणं बघूयात विद्यार्थी मित्रांनो. फार्मर्स ग्रो फूड क्रॉप्स फॉर ऑल आय विल यूज न्यू मेथड्स आय विल बी अ प्रोग्रेसिव्ह फार्मर. या ठिकाणी एक विद्यार्थी आपल्याला सांगत आहे की फार्मर्स जे असतात ते अन्नधान्य पिकवतात आणि मी ज्या वेळेला फार्मर बनेल त्यावेळेला मी नवीन पद्धतींचा वापर करेन आणि मी एक प्रगतिशील शेतकरी बनेल. कुकिंग इज अन आर्ट. एक मुलगा असं सांगत आहे की पाककला ही एक कला आहे. जेवण बनवणं ही एक कला आहे. आय वॉन्ट टू बी अ शेफ आणि त्यामुळे मला शेफ बनायचं आहे. शेफ्स डू सो मेनी एक्सपेरिमेंट इन द किचन आणि शेफ्स जे असतात ते वेगवेगळे प्रयोग किचनमध्ये करू शकतात आणि त्यामुळे मला शेफ बनायचं आहे. तर असं तुमचं काय ध्येय आहे तुम्ही या ठिकाणी तुमच्या मित्रांशी चर्चा करायची आहे. एका सेंटेन्समध्ये तुम्हाला त्याबद्दल सांगायचं आहे. तर ही होती आपली वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी फॉर ग्रेट सायंटिस्ट हॅव अ क्वेश्चनिंग माइंड या पाठाची. तर चला वळूयात विद्यार्थी मित्रांनो पाठाच्या पुढच्या भागाकडे. तर पाठाचा पुढचा भाग आहे आपला लाऊड रिडिंगचा. या ठिकाणी मी लाऊड रिडिंग या पाठाचं करणार आहे. ग्रेट सायंटिस्ट हॅव अ क्वेश्चनिंग माइंड.
Great scientific minds are restless with questions. They keep asking, why does this happen? Can I make it better? Or what more can this do? Let us study the life of great scientists who lived in the same era as Einstein but about 5000 kilometers east of Germany in India. Born in Tiruchirappalli in southern India in the year 1888, Raman grew up to be one of the greatest scientists in India. He was a bright student right from the start and was deeply interested in optical science and acoustics. This is what perhaps led him to discover that the mridangam and the tabla produce the more melodious sounds than any other percussion instrument. He was fascinated by colorful things, be it a flower, butterfly, or gem. He kept seeking knowledge about everything around him. He became a scholar in sound and sound related physics. One day, a ship sailed from the part of London towards Calcutta. On board was young C.V. Raman, who had delivered a lecture on the acoustics of the violin in London. He was now on the ship's deck, gazing at the blue waters of the ocean. As he glanced up the sky, which was of the same shade as the ocean, a series of the questions popped up in his head. Why are both the sea and the sky blue in color? What is the science behind this occurrence? His mind seems to suggest that the reason could be the scattering of light by water molecules. However, his theory was yet to be proved scientifically. When the ship anchored at the Calcutta, the young man immediately went on to conduct the experiments to prove his theory. His research in optics, the science of light, resulted in the discovery of the Raman effect. He announced it to the scientific world in March 1928. The discovery won him the Nobel Prize for Physics in 1930. It was the first time this prize was awarded to an Asian. The day he discovered the Raman effect, 28 February, was later declared as a National Science Day. Even before this, his contribution to the science of optics had been acknowledged and he was elected Fellow of the Royal Society in 1924. You would have learned about the Raman effect in detail at school, but do you know the discovery of subsequently helped in determining the internal structures of some 2000 chemical compounds? And can you guess what the cost of the equipment that Raman used to provide his theory was? A measly 200 rupees. Raman strongly felt that scientists should not be confined to the laboratories to solve the scientific problems. They should search around themselves and find those answers in accordance with nature. For the essence of science lies in independent thinking and hard work and not in equipment. How true, though the oceans and the sky have always been blue in color, it needed a questioning mind with a scientific outlook to find the reason behind it. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी सदरील पाठाचे आपण लाऊड रीडिंग केलेले आहे. तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ या ठिकाणी पॉज करून सदरील पाठाचे संपूर्ण लाऊड रीडिंग करायचे आहे.